ताई, आपल्या पक्षाचे जे विग्रह असेल त्यांची भूमिका आहे ती कोंडव्यामध्ये तुम्ही आणणार का? नक्कीच. आणि महिलांसाठी आपण काय करणार? जसं मी आता सांगितलं आहे की महिलांसाठी सगळ्यात पहिले मी म्हटलं की त्यांना अवेअरनेस, त्याच्यासाठी शिक्षा ही फार गरजेची आहे. ते घरी बसल्याही ते शिकू शकतात, त्याचाही अंमलबजावणी आपण करूया. त्यांना कशा पद्धतीनं करायचं ते आम्ही बरोबर रोडमॅप करून ठेवलेलं आहे. आणि मी एवढंच सांगेन की रोजगारासाठी त्यांनी उगाचच जास्त चिंता करू नये, ते सगळं आम्ही त्यांना बरोबर करून देऊ. आपण ड गटमधून जनरलमधून आहात, तुमच्यासमोरही खूप मोठे चॅलेंज आहेत, तर त्याला कसे तुम्ही सामोरे जाणार? चॅलेंज हा बघा, आता म्हणतो आहे की आपण आता जशी समोर आगीत आहे तर आगीत आता तुम्ही आलाच आहात, तर त्या आगीची वाट ह्याच्यासाठी धरली आहे कारण माझीही 2 मुलं आहे आणि माझ्या मुलांचं भविष्य मला घडवायचं असेल तर त्यांनी जे नाही केलं ते त्याच्या करण्यासाठी मला उतरावं लागलं. आपल्या भूमिका काय आहेत या कोंडव्या प्रभागासाठी? आपण काय नियोजन करणार? कुठल्या कुठल्या सोयीसुविधा महिलांसाठी आणणार आहेत? आपण एक महिला उमेदवार आहात, महिलांसाठी रोजगार वगैरे तर आत्ता तुम्ही ते सांगितलेलेच, त्याच्या व्यतिरिक्त काय करणार? महिलांचे संरक्षण झाले. बघा, आपण फक्त महिलांवरती जास्त फोकस करतो आहे कारण मी एक महिला आहे, पण मला असं वाटतं की आपल्या कोंढवा प्रभागामध्ये आपले नवतरुणही आहेत, तरुणीही आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त सुरक्षेसाठी आपल्याला काम करायचं आहे. महिलांसाठी तर रोजगारांचा, त्यांच्या शिक्षणाचा तो आहेच, पण मुलांच्या भविष्यासाठी आपण कधी काम करणार? कारण तेच आपले भविष्य आहेत आणि त्यांच्यासाठी जास्त आपल्याला योग्य करायचं आहे. आईवडिलांना जर रोजगार चांगला आलं, घरबसल्या स्त्रियांना आलं, तर नक्कीच मुलांसाठी शिक्षणासाठी वाट मोकळी करून देते. आणि त्याच्यासाठी पहिले मला त्यांच्या कॉलेजची निर्मिती करायची, ज्याच्यामुळे मुलांचे हाल होणार नाही. इथं तिथं त्यांना पळापळी करायची गरज नाही. इथं जवळ असेल, कॉलेजही जवळ असेल आणि त्यांना जे काय त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट करता येईल ते सगळं करता येईल. आपल्याकडे मी सांगितलं की माझ्याकडे रोड मॅप आहे, आपल्याकडे इंजिनियर्स आहेत, आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, त्यांचं सगळं आहे. ते नक्कीच नक्कीच काहीतरी करतील. आपल्या इथल्या मी सगळ्या समस्त महिलांना मी एकच विनंती करेन की तुम्ही जाती पाती धर्म पैसा या गोष्टीच्या पुढे जाऊन आपल्या मुलांच्या आणि स्वतःच्या भविष्यासाठी बघा आणि नक्कीच आमच्यासारख्या सुशिक्षित उमेदवारांना तुम्ही निवडून आणाल तरच काहीतरी काम होईल.